आम्ही माझं एक 4 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर मी शुक्रवारी दिल्लीला संसदेमध्ये होतो। त्यावेळेस मला भगवानराव आणि ते गारदे साहेब भेटले आणि त्यांनी मला सहज कल्पना दिली। सकाळी आम्ही महाराष्ट्र सदनला भेटल्यानंतर चहा घेतला। त्यांनी सांगितलं की आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही। ते माझ्या बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं, पण त्यांनी मला थोडी पुष्टी दिल्यानंतर आम्ही लगेच त्यावेळेस संसदेत गेलो। आरोग्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते संसदेमध्ये असल्यामुळं त्या दिवशी त्यांना प्रश्न मांडायचे होते, उत्तर त्यांना द्यायचे होते। पण तरी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपल्या नगर जिल्ह्यासाठी एक मेडिकल कॉलेजची मागणी केलेली आहे। उद्धव साहेबांच्या वाढदिवशी आज आपल्या दक्षिणेतले खासदार निलेशजी लंके यांनी एक मोठी घोषणा केली की या नगर शहरात मेडिकल कॉलेज व्हावं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं आणि ते मेडिकल कॉलेज झाले तर सर्व रोगांचे सुपर स्पेशलिस्ट नगरमध्ये येतील, वैद्यकीय रुग्णांना सोयीसुविधा फुकट मिळतील आणि ही घोषणा अतिशय नगरकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। मी या घोषणेचं खूप स्वागत करतो आणि नगरकरांनी त्याचा पाठपुरावा करावा, लंके साहेबांनी पाठपुरावा करा आणि लंके साहेबांचा पाठपुरावा करण्यासाठी नगरकरांनी त्यांच्या मागं उभं राहावं अशी विनंती करतो।